आणि वाक सोडा. पुन्हा एकदा 2026 मध्ये तेच सांगतोय. जर अशा पद्धतीने ते गंमत समजत असेल, मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसून चंद्रपूर, गडचिरोली किंवा तत्सम जिल्ह्यातील दुःख त्यांना समजून येत नसेल, तर कायदा एक दिवसाचा कायदा करा. असे अधिकारी जे फाईलवर बसले आहेत त्यांना एक दिवस झाडाला बांधा. म्हणजे लक्षात येईल वाघ सोडल्यावर इतरांच्या जीवावर काय बिततं. आणि म्हणून स्पेसिफिक तुमच्याच एका नेत्याचं आदर्श ठेवून त्यांच्या शब्दाची जी काही रचना असते की नाही तसे शब्द वापरतो तेव्हा ते पैसे थोडेफार येतात. कारण मदतीच्या आत शुक्राचार्य होऊ नये, नाही तर हा विदर्भ आहे, विदर्भामध्ये दर्भ आहे, त्या दर्भानी शुक्राचार्याचा डोळा फोडला तर इथं फोडायला वेळ लागणार नाही, एवढी मात्र नोंद घ्या. मंत्री महोदय, त्याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. आता 4 गुंजेवाईमध्ये मृत्यू झाले, एकाच घरच्या 3 महिला आणि 1 चौधरी. अध्यक्ष महाराज, नुकसान भरपाई देण्यासाठी इतकेदा आम्ही फोन केल्यावर एकच उत्तर येतं की आम्हाला पैसे उपलब्ध वित्त विभागाने केले नाही. म्हणून माझा स्पेसिफिक पहिला प्रश्न आहे की कायद्याच्या चौकटीत वन विभागाने वागण्याची आवश्यकता आहे. उन्हे प्राधिकार हा उद्यापासून तुम्ही सुरू करणार का? निगेटिव्ह बजेट जर दिलं नाही, निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टीम केली नाही तर आपण इथं कितीही चर्चा केली तरी त्याचा उपयोग नाही. मागच्या वर्षी आपण उन्हे प्राधिकाराची व्यवस्था केली होती, बजेटची वाट बघावी लागत नव्हती. मृत्यू झाला ताबडतोब पैसे दिले जायचे, शेतीची नुकसान भरपाई ताबडतोब दिल्या जायची, जनावरांची नुकसान भरपाई ताबडतोब दिल्या जायची. मागच्या वर्षी किती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गुन्हे अशा घटना झाल्या, मागच्या वर्षी 40 मृत्यू झाले, 40,934 क्रॉप डॅमेजेस आहे आणि कॅटल डेथ किंवा इंजुरी 4,079 आहे. अध्यक्ष महाराज, एखाद्याचा मृत्यू झाल्यावर जर त्याला 6 महिने मदतच त्याच्या कुटुंबाला केल्या जात नसेल, 10 लक्षाची मदत केली बाकी पैसे दिलेच नाही, तर अध्यक्ष महाराज लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो. म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की उद्यापासून उन्हे प्राधिकार सुरू करावा. दुसरा, या संदर्भात आपण उत्तरात सांगितलं की PRT प्रायमरी रेस्क्यू टीम 1 वर्ष आपण त्याला मदतच करत नाही. आपण त्यांचा जर मानधनच दिलं नाही, आपण 2,500 रुपये करू, फायदा काय अध्यक्ष महाराज? तर दुसरा की PRTचे पैसे हे 30 दिवसामध्ये बरोबर देण्याचा निर्णय शासनाकडून आज घोषित व्हावा. मला वाटतं की मग PRT उत्तम काम करू शकेल. तिसरा मुद्दा की 2 लक्षावरून माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आपण 25 लक्ष केली. विजयराव म्हणाले ते खरं आहे की जीवाची किंमत ही पैशानी मोजता येत नाही, पण जीव गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातील समस्या याला मात्र मदतीची आवश्यकता आहे. आणि म्हणून ही 25 लक्षाची मदत ही 50 लक्ष करण्याची घोषणा आपण आज करणार आहात का? आणि शेवटचा मुद्दा की ज्या संदर्भात नोकरीचा जो प्रस्ताव आहे तो अध्यक्ष महाराज असे कोण अधिकारी आहे? खरं तर मला आठवतं की मी वनमंत्री असताना सन्माननीय आशिष जयस्वालजी आमदार होते, या विधानसभेत प्रश्न मांडला. शेवटचा निवडणुकीच्या अगोदरचा 2 महिन्याच्या अगोदरचा कालावधी होता आणि त्याला मान्यता दिली की आपण अशा कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देऊ. पण अध्यक्ष महाराज 2024 झाली, पुन्हा 2025 मध्ये ते फाईल काही जागेवरून सरकतच नाही आहे अध्यक्ष महाराज. तर माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये आवश्यकता असेल, समजा काही अधिकारी ऐकण्याच्या बाहेर असतील, तर मला आठवतं की 2013 मध्ये याच विधानसभेत मी सांगितलं होतं की अशा अधिकाऱ्यांना झाडाला बांधा आणि वाघ सोडा. पुन्हा एकदा 2026 मध्ये तेच सांगतोय. जर अशा पद्धतीने ते गंमत समजत असेल, मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसून चंद्रपूर, गडचिरोली किंवा तत्सम जिल्ह्यातील दुःख त्यांना समजून येत नसेल, तर कायदा एक दिवसाचा कायदा करा. असे अधिकारी जे फाईलवर बसले आहेत त्यांना एक दिवस झाडाला बांधा. म्हणजे लक्षात येईल वाघ सोडल्यावर इतरांच्या जीवावर काय बिततं. आणि म्हणून स्पेसिफिक अध्यक्ष महाराज की आपण उन्हे प्राधिकार निगेटिव्ह ट्रेझरी सुरू करणार आहात का? नंबर 2, 2550 लक्ष करणार आहात का? नंबर 3, नोकरीच्या प्रस्तावाच्या संदर्भात आमदारांची बैठक घेऊन अशा अधिकाऱ्यांना, तो कोणत्याही विभागाचा असेल, त्यांना उभं करणार आहात का?
प्रायमरी रेस्क्यू टीमचे पैसे वर्ष दिल्या जात नाही, ते दर महिन्याला दिले जाणार आहात का? आणि वनमजूर किंवा तत्सम काम करणाऱ्यांना 8-8 महिने पगार दिला जात नाही, अशा प्रसंगात आम्ही दूरध्वनीवरून आदित्यजी तुमच्याच एका नेत्याचं आदर्श ठेवून त्यांच्या शब्दाची जी काही रचना असते की नाही तसे शब्द वापरतो, तेव्हा ते पैसे थोडेफार येतात, तेव्हा येतात, तोपर्यंत येत नाही. हा आमचा काही जन्मजात गुण नाही आहे, पण कधी कधी अशा नेत्यांच्या शब्दकोशातील शब्द वापरतो तेव्हा हे पैसे देतात. मला वाटतं की हे शब्द वापरण्याची आवश्यकता कोणत्याही आमदारावर पडू नये, अशांना मदत तातडीची झाली पाहिजे. कोणताही विभाग किंवा त्या विभागातील अधिकाऱ्यांनी मदतीच्या आत शुक्राचार्य होऊ नये, नाही तर हा विदर्भ आहे, विदर्भामध्ये दर्भ आहे, त्या दर्भानी शुक्राचार्याचा डोळा फोडला तर इथं फोडायला वेळ लागणार नाही, एवढी मात्र नोंद घ्या. मंत्री महोदय.